नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. पेपर झाल्या तुम्ही सगळ्यांनी जे लेक्चरच्या खाली कमेंट द्यायला सुरुवात केली आहे ह्याच्यावरून एक समजते की पेपर तुम्हा सगळ्यांना खूप चांगला गेलेला आहे. ओके, आजचा जो पेपर होता, पेपर झाल्यापासूनच आय गेस की 12 वाजून 5-10 मिनिटापासूनच मेसेजेस यायला, कमेंट्स यायला सुरुवात झाली की पेपर खूप सोपा होता, आपल्या लेक्चर्समधून बरेच प्रश्न आले होते. त्याच्यामुळेच एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचा पण दिसला आणि पेपर नक्कीच तुम्हा सगळ्यांना सोपा सुद्धा गेला असणार आहे. बऱ्याच जणांचा 55+ अटेम्प्ट आहे. तुम्ही सुद्धा तुमचा जो अटेम्प्ट असणार आहे हा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्या दृष्टीने आपण जो कट ऑफ काही येऊ शकतो हे आपण डिस्कस करू. ओके, आणि आजच्या या लेक्चरमधून किंवा आपल्या जे टोटल लेक्चर्स आहेत आजच्या या पेपरमध्ये 29 प्रश्न ॲज इट इज आले होते आपल्या लेक्चर्समधून. खूप बरं वाटलं क्वेश्चन्स बघून. माझ्याकडे पण जो आपला प्रश्न पेपर आहे, क्वेश्चन सेट जो आहे हा आत्ताच एक 15-20 मिनिटापूर्वीच आला माझ्याकडे. मी फक्त एक ओव्हरलुक दिलाय. याच्यातून तरी एक कळाले की 29 प्रश्न ॲज इट इज आले होते. म्हणजे 29 पेक्षा जास्तच असणार आहेत, कारण ॲज इट इज जर प्रश्न बघितले तर 29 होते. कन्सेप्ट ओरिएंटेड एक जास्तच असतील, आणखीन 7-8 क्वेश्चन तरी असतीलच. ओके, जर सब्जेक्ट वाईज बघाल तर जॉग्रफीवरती सगळ्यात जास्त प्रश्न आले होते आपल्या लेक्चरमधून. 7 प्रश्न आले होते जॉग्रफीमधले. ओके, करंट अफेअरमध्ये 6 प्रश्न आले होते. म्हणजे जेवढे लेक्चर करंट अफेअरचे या आमच्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत तिथून 6 प्रश्न आले होते. त्यानंतर रिझनिंगमधून एक 6 प्रश्न ॲज इट इज आले होते. म्हणजे जे कन्सेप्ट आपण डिस्कस केले त्याच्यातून 6 प्रश्न होते. ओके, पॉलिटीचे 4 प्रश्न आले होते, हिस्ट्रीचे 3, इकॉनॉमिक्सचे 2. इकॉनॉमिक्सचा एक जो प्रश्न आहे औद्योगिक धोरणांशी संबंधित जे लेक्चर बनवलो त्याच्यातूनच ॲज इट इज आला होता. ओके, आणि सायन्सचा एक क्वेश्चन आला होता. तर अशा पद्धतीने जर टोटल कराल तर टोटल 29 क्वेश्चन्स आपल्या लेक्चरमधून आले होते. खूप एक भारी फिलिंग होतं आणि मी सांगू शकत नाही तेवढा आनंद मला झाला आज. आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा पेपर त्यामुळे सोपाच गेलेला असणार आहे आणि बऱ्याच जणांना होप असतीलच की 40+ त्यांचा स्कोर येईल. ओके, आणि नक्कीच 40+ तुमचे स्कोर येणारच आहेत, कारण 29 प्रश्न जर इथून डायरेक्टली बरोबर आले असतील तर तुमच्या स्वतःच्या अभ्यासातून तुम्हाला 30 प्रश्न तर आलेच असतील. ओके, आणि जर आपण पेपर क्वालिटीबद्दल बोललो तर पेपरची जर लेवल बघाल तर इझी क्वेश्चन्स एकूण नियर अबाउट 31 क्वेश्चन्स हे इझी होते. म्हणजे इझी म्हणजे जर तुमचं एखाद्या वेळेस जर रिडिंग झालं असेल तर तुम्हाला तो क्वेश्चन अटेम्प्ट करता येऊ शकत होता. मॉडरेट लेवलचे 51 प्रश्न होते. म्हणजे जर असे प्रश्न होते की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा विचार करावा लागतोय, 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होईल, अशा प्रकारचे एक मॉडरेट लेवलमध्ये 51 क्वेश्चन्सच्या आसपास होते. आणि डिफिकल्ट लेवलचे 28. तर अशा पद्धतीने जर पेपरची क्वालिटी बघाल तर एक इझी टू मॉडरेट लेवलचा क्वेश्चन पेपर होता. जास्त टफ बिलकुल नव्हता, मॉडरेट टू इझी ही त्याची लेवल होती. ओके, त्याच्यामुळं जर गुड अटेम्प्टचा जर आपण विचार केला तर जर तुमचा अटेम्प्ट 50+ असेल तर एक नक्कीच तो गुड अटेम्प्ट आहे. ओके, म्हणजे इझीमधले एक नियर अबाउट 25 क्वेश्चन्स आणि मॉडरेटमधले एक नियर अबाउट 25 क्वेश्चन्स जर तुम्ही केले असतील तर नक्कीच तुमचा जो अटेम्प्ट असेल हा 50 क्रॉस करेल आणि एक तो चांगला अटेम्प्ट असू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने ह्या पेपरचा रिव्ह्यू होता. ह्याच्यातून तुम्हाला कळालं असेल की आपण एका राईट डायरेक्शनमध्ये, कारण 29 प्रश्न येणं हे काही एक सोपी गोष्ट नाही आहे. खूप डिफिकल्ट लेवलचं प्रिपरेशन करावं लागतं. आमची टीम इतके एफर्ट्स देते नोट्स बनवण्यासाठी, त्यामुळे तुमच्या सगळ्यांसमोर मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करेल की त्यांच्यामुळेच एवढे प्रश्न आलेत. ओके, मी तर फक्त एक मीडियम आहे तुमच्यामधलं आणि विजन गव्हर्नमेंट जॉब या टीममधलं, पण सगळेच्या सगळे जे एफर्ट्स असतील हे आमच्या टीमचे आहेत. ओके, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा इथून पुढे लेक्चर्स असेच कंटिन्यू करा, असेच फॉलो करा आणि बाकीच्या येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा आपण अशाच पद्धतीने प्रिपरेशन करणार आहे. ओके, जी येणारी आपली आता कंबाईन लेवलची एक्झाम असेल हे आपलं टार्गेट आहे. त्याच्यामुळं Day 1 पासून आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. एखादा दिवस तुम्ही एन्जॉय करा, पेपर झालाय म्हणून थोडंसं रिलॅक्स होऊ शकता, मात्र ही एक्झाम बिलकुल लाईटली घेऊ नका. जी कंबाईन लेवलची एक्झाम होणार आहे ही वर्षातून एकच एक्झाम येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक क्वालिटी प्रिपरेशन करण्याची गरज आहे त्याच्यासाठी. ओके, त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा आणि जो प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी व्हा. प्रोजेक्टला आणखीन बराच वेळ आहे, तोपर्यंत सेल्फ स्टडी तुम्ही करायचंच आहे. ओके, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुमचे जो कमेंट आहे हा नक्की या लेक्चरच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याच्यातून आपण कट ऑफ बद्दल परत डिस्कस करूयात. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.